नसतील त्यांनी उद्या या, परंतु नक्की या. नुकताच आवाज ऐकला आपण संतोष जाधव यांचा, अतिशय जबरदस्त रत्नागिरीचे सुपरमॅन आणि सिद्धेश इंदप हे दोन्ही रत्नागिरीचे सुपरमॅन आहेत. आणि ते पुढील मॅचमध्ये, चला वेळ लावू नका, पुढील मॅचमध्ये जाऊया आपण जगदीश पाटील सरांकडे. थँक्यू सो मच सुशांत पाटील सर. थँक्यू सो मच संतोष सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कामोटे प्रीमियर लीग 2026च्या या पर्वामध्ये पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि येथून आजच्या पहिल्या दिवसामध्ये मॅच नंबर 9 रॉबिन स्मूथ. तर या दरम्यान आपण पाहतोय कामोटे प्रीमियर लीगमध्ये खरं तर कामोटे टेनिस क्रिकेट सोबत संघ मालक आणि खेळाडू म्हणून जोडलेले राजजी पांडे शिक्षक आहेत, त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आपण करूया. माझ्या नजरेस मगाशी आले नव्हते, या इकडे. चला वेळ लावू नका. पंकज आणि संतोष पाल पटपट. कृष्णा मिश्रा यांच्या शुभ हस्ते राजजी पांडे यांचं या ठिकाणी आपण मान सन्मान करूया. स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी या व्यासपीठावरती सर्वांना दिलेल्या आहेत आणि मॅच पाहण्यासाठी ते मगासपासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिथी म्हणून त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. चलूया पुन्हा एकदा मॅचकडे. या सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतोय. संतोष पॉल आणि संदेश भगत. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल चांगला होता, अगदी शॉर्ट लेगला खेळून काढलाय. त्या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना एकही धावसंख्या. मॅच तुम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये मॅच नंबर 10 प्राची 11 नौपाडाच्या विरोधात मोरिया 11 या दोन टीममध्ये. हा नेक्स्ट मॅच लिगल आणि शिवांश 11 दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक अर्जुन बेदी. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केली जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी सरळ रेषेत निघून गेलाय. डॉट बॉल येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एकेरी धावाली आणि त्यानंतर हा डॉट बॉल. 4 षटकांचा सामना व्यवस्थितरित्या बॅटवरती हँडल करता आला नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येत असताना कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या फक्त 1 आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पहा मिळेल. आता 4 ओव्हरचा मॅच आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बेदीला पाहतोय आपण. स्क्वेअर लेगला टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपला बॉल निघून जातोय. एक अबांतर धाव येत असताना धावसंख्या 2. आताचा बॉल चांगला होता. पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग अर्जुन बेदी. मस्त गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत मोठे पडके खेळण्यापासून वंचित ठेवले आहे खेळाडूंना. त्यामुळेच येथे धाबा येत नाही आहेत. फक्त 2 धाबा आहेत स्कोरबोर्डवरती. शिवांश नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सरळ सरळ निघून गेलाय. 1 सेकंड डॉट. व्हेरी गुड. यस रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. हा रिव्ह्यू आहे.
फेर आहे, ऑन द लाईन आहे. यस, पाहिलं गेलं त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहा मिळते तुम्हाला. चांगली अशी गोलंदाजी अर्जुन बेदी. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. धावसंख्या फक्त 3 धावा. स्कोरबोर्डवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चला लगेच फिल्डिंग लावा, टीम मीटिंग नको. बिनबाद 3 ही धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती. ओव्हर नंबर 2 घेऊन आलाय सुमित गोळे ला पाहतोय आपण. अर्जुनने चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धाबा दिल्या. डॉट बॉल 3 डॉट बॉल आले. गोलंदाजी करत असताना सँडीला पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आहे. चेंडू पाठीमागे चाललाय आणि खेळाडू तिथे स्किड झाले. तोपर्यंत एकच धाव मिळाली. एकूण धावसंख्या 4. धावा मिळत असताना अद्यापर्यंत एखाद्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे प्राची 11 नौपाडा संघ. रविराज शेठ भगत संघाचे पुरस्कर्ते संघ मालक. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, वेग, भरपूर प्रमाणात वेग होता. फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवलं गेलंय. त्यामुळे चेंडू सरळ निघून गेलाय. चांगली गोलंदाजी. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. फक्त 4च धाबा आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला नाही आहे. डुईंगला लागलाय. एकेरी धावेसाठी निघाल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका आणि ते पंकजला रनआउट व्हावं लागतं. संतोष पालला रनआउट व्हावं लागलं. 2 धावा घेण्याचा अगदीच प्रयत्न राहिलाय मात्र थ्रो ॲक्युरेट आलाय. त्यामुळे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावसंख्या फक्त 5 आहेत आणि हेमंत गोरले बंडाऊनचा खेळाडू. फक्त 5च धाबा आहेत. त्यामुळे दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय थोडीशी बिकट परिस्थिती आहे. पुन्हा एकदा थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. डॉट बॉल वारंवार तुम्ही डॉट चेंडू पाहता येते. एका मागोमाग एक डॉट चेंडू असे फेकले जातात. अद्यापर्यंत एकही चौकार षटकार नाही आहे. सिंगलच मिळाल्यात. डबल धाव सुद्धा पाहायला मिळाली नाही आहे. फटका चांगला आहे खूपच उंचावरून आणि आता फिल्डर आल्यात. कॅचचा कॉल. ड्रॉप. 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगला प्रयत्न होता मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून खाली पडला आणि त्यामुळेच ते 2 धावा मिळाल्या. धावसंख्या फक्त 7. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा त्याच प्रकारे जबरदस्त वेग आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं असेच गोलंदाज पसंत करत असतात
आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त धाबा आहेत प्राची इलेव्हन नौपाडा टीमच्या 1-7. नेक्स्ट मॅच लीगल ईगल 11 च्या विरोधात शिवांश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. याचा आपण टॉस करू आपण या दोन टीम मध्ये. ओव्हर नंबर 3 12 चेंडूंचा केस समाप्त झालाय. फक्त 7च धाबा आहेत. स्कोर बडबर्दी. आणि आता नवीन गोलंदाज पंकज घाडगे. पहिलाच बॉल सँडीने मात्र उडवलाय. बॉलला जसा आला तसा फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. तब्बल पहिल्या षटकारासाठी 13 चेंडूंचा प्रदीर्घ वेळ घ्यावा लागला. 13 चेंडूवरती हा पहिला मोठा फटका आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. गोलंदाज थोडासा संभ्रमात पडलाय. वाईड बॉल आलाय. पहिला चेंडू अगदी मिडलला होता. आताचा चेंडू अगदी बाहेरच्या दिशेला फेकला गेला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. आता पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डाट आहेत असताना अद्यापर्यंत या षटकामध्ये 7 धावा आल्यात. टोटल 14. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. डीपेक्षा कबरला. उंच उंच उंचच गेलाय. प्रयत्न केले होते सुलक्षण भोईरने मात्र चेंडू अगदी निघून गेला षटकारासाठी. दोन मोठे फटके येत असताना पाहा मिळतात. स्कोर बोर्ड मात्र झपाट्याने 20 रन्स ऑन बोर्ड. पंकज वरती हल्ला चढवला गेलाय. खरं तर या 2 षटकार आल्यात. एक चेंडू डॉट होता त्याच्यामध्ये. पुन्हा दिशा भरकटलाय. दुसरा बाईट आहे. जेव्हा जेव्हा षटकार आला तेव्हा तेव्हा नेक्स्ट बॉल वाईड फेकला गेलाय. थोडासा प्रेशर पहा मिळतोय. मात्र 2 षटकं त्यांच्या संघाच्या अतिशय चांगल्या प्रकारे गेली होती. मात्र या ओव्हरमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका चांगला आहे लॉंग ऑफला. ओ चिंगो चिंगो. आणि येथे चौकार मिळाला. सहजरित्या फोल्डिंग करत असताना बक्कू होते. आणि 4 धाबा. 2 षटकार 1 चौकार. असं वाटलं की आता हळूवारपणे एखादी धाव मिळेल. मात्र मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा मिळाला आहे. 25 रन्स. 25. 4 बॉल 18 आल्यात. टू गो. फुल टॉस. ओ एज लागली आहे. फुल टॉस बॉल होता. कन्वर्ट करू शकले नाही या मोठ्या फटक्यामध्ये आणि सँडीची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. पहिल्या मॅच मध्ये 55 केल्या होत्या या प्राची 11 नौपाडा संघाने. नवीन बॅटर प्रतीक भगत मैदानावरती येत असताना सँडीने मात्र 2 षटकार 1 चौकार आपल्या खेळी दरम्यान पाहायला मिळाला.
फटका येते, चांगला आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर उपस्थित आहेत, मिसफील्ड झाली आहे, 1 बाउंड 4. या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या 29, 29 धावा झाल्यात. शेवटचं षटक, पहिलाच बॉल भिरकावून दिलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर पाठलक करतात. आणि 2 धावा कंप्लीट करत असताना सुलक्षण बोईर आल्या शेवटचं. चला रिव्ह्यू आहे. येस अंपायर्स. आउट आहे. पाय स्टंपला लागला. चला नवीन बॅटर हर्षल. 29 धाबा आहे स्कोरबोर्ड वरती. हर्षदला पाहतोय आपण. शेवटचं षटक हर्षद तेरवणकर. आणि ते अगदी स्टंप वरून बॉल गेलाय. अपील जोरदार होता मात्र पंचांनी पाहिलं. विकेट करण्याचा प्रयत्न. वन्स अगेन डॉट. चांगली गोलंदाजी पाहा मिळतो आपल्याला. लारा यांची शेवटचं षटक मार्गस्थ असताना 29. बॉल हवेत आहे. एकच धाव. एकच धाव पाहायला मिळतो आणि आता धाबा झाल्यात फक्त 30. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 2 to go. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे सध्याच्या स्थितीला पाहिलं तर. पुन्हा एकदा थोडासा अखूट टप्पा ठेवलाय त्यामुळे आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहिलं तर धाव फक्त एकच धाव आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला
सिलेक्शन भोईरांची. बॉल हवेत आहे ते धावांसाठी प्रयत्न केले जातात. कॅच की 2 धाबा आणि इथे खेळाडू बाद एकच धाव. बॅट त्यांच्या हवेत राहिली त्यामुळे झेल सुटला. 1 धाव मिळाली आणि पहिल्या इनिंग समाप्त झाली. एकूण धाबा 31. 32 ची गरज आहे. चला टॉस साठी शिवांश 11 लिगल आमचे राज पांडे सर उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते टॉस करतोय. मोर्यावाल्यांना सांगा की बॅट्समॅन पाठवून चला मोर्या तरी पण सांगा ना. 2 बॅट्समॅन साठी किती वेळ लागतो. तर विनायक बघा सबसे भारी हे दिख रहा विनायक. नाही ऍक्च्युली बरोबर नाही घेऊ शकत. आतमधले प्लेयर घेऊ शकतात. मग तसा तर धोनी पण गेला होता. अंपायरने अगोदर नो दिला नंतर हात पण मागे घेतला. सर राज सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. लिगल आणि शिवांश 11. लिगलने टॉस जिंकलाय. टॉस उड़ाते ही जाना मत. मैच हो भी सकता है इसके लिए बोलो अभी जाओ मत. हाँ वही तू बोला तो चलते घर पे. जाना मत. नहीं तो ऑलरेडी सबके प्लेयर गायब हो रहे. हम काका से ढूंढ के लाएंगे प्लेयर. पागल हो गए प्लेयर ढूंढ के. ऐसा तो पकड़ के फॉर्म भरा. चला विजयासाठी 32 धाब्याची गरज आहे. 24 बॉल 32 करायचे आहेत. टीम मोरिया 11 या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. पंकज घाडगेच्या जोडीला अक्षय गोवारी. हा गोलंदाज हेमंत. चला फास्ट घ्या प्लीज. जास्त वेळ नका घेऊ आपण. खूप वेळ घेता. पहिलाच बॉल एज लागतोय. चेंडू पाठीमागे निघून गेलाय शॉर्ट टर्नमॅन मधून. रवी कडू आहेत त्या ठिकाणी. एकदा
विजयासाठी 32 धाबा. बॅकफुटला जाऊन कट करत असताना पुन्हा एकदा हो या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं असतं तर माघारी परतावं लागलं असं. गुड फिल्डिंग रविदा. फटका अपिश केल्यात. डीपिश कबर वरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पहिला षटकार आलाय अक्षयच्या पाठमधून. पुन्हा आता मात्र चांगला बॉल होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू समोरून खेळायचं होतं. एक डॉट बॉल येत असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. 32 धाबा विजयासाठी शिवांस 11 मोरिया 11 टीमला. एज चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नॉनस्टॉप एंडला निघून चौकार. बारा धाबा. स्कोरबोर्ड वरती एक चौकार एक षटकार येत असताना लास्ट गो. विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउटचा धोका. चेंडू आलाय मात्र येते पडल्यानंतर थोडासा जास्त उचली घेतली बॉलने त्यामुळे 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. बिनबाद 14 धावा 32 टार्गेट असताना. गोलंदाज हर्षद आलाय सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकात बिनबाद 14 धाबांची सलामी दिली आहे मोरिया 11 संघाने. 32 टार्गेट या मॅच मध्ये असताना पहिलाच बॉल हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनला फक्त सिंगल मिळेल. पंधराही धावसंख्या पहा मिळते तुम्हाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. भरपूर उंचावरती मात्र उंची मिळाली नाहीये आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय. मड विकेटला पहिला विकेटचा प्रथम पहिला धक्का. वन डाऊनचा फलंदाज अर्जुन बेदीला पाहतोय आपण. मैदानामध्ये येत असताना मागच्या मॅचमध्ये चांगली इनिंग साकारली. पहिला धक्का लागला 15 या धावसंख्येवरती आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये.
धावसंख्या पाहिली तर 15 आहेत. 32 टार्गेट आहे मॅचमध्ये असताना. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या दाबा आल्या. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक विकेट सुद्धा जात असताना तुम्हाला पाहायला मिळाली. त्यामुळे आता या षटकामध्ये पहिलाच बॉल टकासा आवाज. षटकार आपल्या बाहुबली फॉरमने बॉल हा पाठवलाय. भरपूर ताकद लावली आणि त्यामुळेच षटकार येत असताना 21. 11 धाबाची गरज आता. हो क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती त्रिपालाची क्लीन बोल्ड. एकवीस झाल्या. आता 11ची गरज आहे. नंदू आलाय. नवीन बॅटर मैदानावरती आलाय. चला नंदू सबका बंधू. षटकाराला त्यानंतर विकेट जात असताना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे 2 चेंडू अद्याप फेकायचे आहेत तुम्हाला. आणखीन डॉट बॉल एखादी विकेटच्या प्रतीक्षेत असेल, कारण 2 विकेट गेल्यात अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये. चांगला बॉल होता आणि 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी 2 फिल्डरच्या मध्ये चेंडू गेला. तोपर्यंत या 2 रन्स मिळत असताना तेरा चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी क्लोज आहे. चेंडू जास्त शिल्लक राहिल्यात, धाबा कमी आहेत. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकेल. आणि एकतर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे. फटका येते, चांगला आहे. कॅचचा कॉल, कॅच सँडी. डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. 3रा विकेटचं पतन. 23 या धावसंख्येवरती 3 धक्के लागल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता येणारे 12 बॉल करायच्या धावा 9. चला फिल्डिंग लावून घ्या. नवीन बॅटर आले तर मकरंद याच मैदानावरती आलाय. मकरंद भगत. अद्यापर्यंत 3 विकेट गेल्या 23 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंगमध्ये 31 धावा कुठल्या होत्या प्राची नौपाडा संघाने. त्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीला 14 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर ठराविक अंतराने 3 विकेट गेल्यात. 12 बॉल 9. संतोष पालला पाहतोय आपण. 12 बॉल सध्या तरी पाहिलं तर 9 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करत असताना 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आता अद्याप 8 धावा करायच्यात. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावसंख्येची गरज आहे. स्क्वेअर लेगला चेंडू बराच वेळ आबेत आहे. फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा एकेरी धाव.
एका तुका धावांनी सुद्धा विजयाकडे जाऊ शकतात. मात्र डॉट बॉल आले, विकेट मिळाली तर थोडीशी दिरंगाई होईल. त्यामुळे येथे प्राची 11 नौपाडा संघाला डॉट चेंडू फेकणं तेवढंच गरजेचं असेल. आता 10 चेंडू आणि 7 धाब्याची गरज. फटका येते, अभेद केल्यात, कॅचचा कॉल, कॅच, चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागत असताना मॅच मध्ये ट्विस्ट. नवीन बॅटर आता सागर म्हात्रे मैदानावरती येत असताना धावसंख्या फार कमी होती. मात्र त्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीला धाबा जरूर आल्या आणि त्यानंतर धाबांचा वेग थांबला. विकेट गेल्या 4. चला या ओव्हरमध्ये अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नऊ चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एका चौकार षटकार विजयाचा मार्ग सोपा करेल. तर दुसरीकडे डॉट बॉल, विकेट पाहायला मिळतील. यावेळेस फटका चांगला आहे आणि आला षटकार, ऐवजेल नाहीये. 6 धाबा, स्कोर इज लेबल. विजयासाठी 1 धाब आवश्यक आहे. एका धाब्याची गरज. या मॅच मध्ये एखादा षटकाराची गरज होती आणि तो षटकार आला आणि हा फटका स्वतःचा बचाव करत असताना मॅच विनिंग शॉट खेळला जातोय आणि त्याच्यावरती संघ विजय ठरलाय. तो मोरिया 11. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ. लीगल संघाने टॉस जिंकलाय. लीगलवाले फिल्डिंग. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. लीगल चला.